एलपीजी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असतीलच, पण एलपीजीलाच पर्याय शोधण्यासाठी भारताचे शास्त्रज्ञही जोरदार प्रयत्न करत आहेत. आणि त्यातच आशेचा एक किरण गवसलाय तो पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये. देशासाठी उपयोगी ठरणारं हे संशोधन नेमकं आहे तरी काय, याचा आढावा घेणारा पुढचा स्पेशल रिपोर्ट. आखातामध्ये युद्ध सुरू झाल्यावर एलपीजी टंचाईनं डोकं वर काढलं. इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी रोखली आणि भारतासह अनेक देशांना फटका बसला. भारतात व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाला. गॅस टंचाईच्या शक्यतेनं गावागावात वितरकांच्या दुकानाबाहेर रांगा लागल्या. आणि त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली, एलपीजीला पर्याय काय. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधत होते पुण्याच्या एनसीएलचे शास्त्रज्ञ. पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीनं यावर उत्तर शोधलंय. एलपीजीला पर्याय ठरेल अशा डायमिथाईल इथर अर्थात डीएमई या वायूचा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावलाय. डॉक्टर तिरुमलाई राजा यांच्या टीमनं 20 वर्ष संशोधन करून हा गॅस तयार करण्यासाठी लागणारं उत्प्रेरक तयार केलंय. सध्या पायलट प्रोजेक्टमध्ये 250 किलो या प्रमाणात वायूची निर्मिती केली जाते. पुण्याच्या एनसीएलचं अभिमानास्पद संशोधन डायमिथाईल इथर गॅस भारतीय बनावटीच्या उत्प्रेरकापासून तयार होतो. हा एलपीजी पेक्षा शुद्ध असतो. गॅसची ज्योत पारदर्शक असते आणि हे इंधन पर्यावरण पूरक आहे. इंधन म्हणून गॅसचा स्वतंत्र वापर करणं सुद्धा शक्य आहे. एलपीजी मध्ये 8% मिसळून सुद्धा या नवीन गॅसचा वापर करता येणं शक्य होणार आहे. ही जी गॅसची शेगडी आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते तशीच ही शेगडी आहे. मात्र ही शेगडी ज्या गॅसवरती चालणार आहे तो गॅस वेगळा आहे, तो गॅस बनवण्याची प्रक्रिया वेगळी आहे. सर, आधी आपण थोडंसं एक डेमो तुम्ही दाखवलात तर मग सुरू करू शकू. तर प्रथम डेमोमध्ये तुम्हाला असं दाखवतो की ही शेगडी आहे ती आपल्या सिलेंडरपेक्षा थोडी वेगळी दिसते. कारण ह्याच्यामध्ये पूर्णपणे 100% डायमिथाईल इथर म्हणजे डीएमई आहे. तसंच ही जी शेगडी आहे ही दिसते आपल्या सारख्या शेगडीसारखी, पण थोड्या याच्यामध्ये सुद्धा इनोव्हेशन आहेत. ते अशासाठी की आपली शेगडी LPG-साठी केलेली आहे, ही शेगडी थोडी वेगळी DME-साठी केलेली आहे. 100% DME आपण वापर. ह्या डेमॉन्स्ट्रेशनचं कारण असं आहे, म्हणजे दाखवायची इच्छा अशी आहे की आपण पूर्णतः 100% DME-नी सुद्धा स्वयंपाक करू शकतो. आपल्याला LPG-ची गरज लागणार नाही. We are doing it as a first generation catalyst. You see that color as well as is a powder catalyst. Okay. See that powder catalyst. Understand, no? So from there we have to make it for industrial catalyst. Okay, powder means lab level. What Dr. Lele, Ashish Lele is telling, my director, 1 gram level for R&D purpose, and then we are going for different purpose. So this is the one. And another one is the second generation catalyst with powder. It is an innovation because it is R&D lab, CSIR. We are primary motive is develop the catalyst kind of things for nation. कसं हे डायमिथाईल इथर डी या ठिकाणी तयार होतं आपण पाहतो आहोत. हे उत्प्रेरक आहे, कॅटॅलिस्ट आहे, ज्याच्या साह्याने हा गॅस तयार होतोय. सर, ही प्रक्रिया याची मुख्य जी केमिस्ट्री आहे, जे रसायनशास्त्र आहे याच्यामध्ये, ते सोपं आहे की मेथनॉल घ्यायचं आणि 2 मॉलिक्यूल 2 अणू याचे एकत्र आणायचे आणि त्यातनं 1 मॉलिक्यूल पाण्याचा बाहेर काढायचा. जे बनतं ते डायमिथाईल इथर. हे संशोधन एकदम तुम्ही किलोग्राम स्केलला उत्प्रेरकाच्या नाही करू शकत. तुम्हाला छोट्या छोट्या स्केलला पहिले करायला लागतं. त्याचे हे रिॲक्टर्स आहेत. या रिॲक्टर्समध्ये आपण ग्राम लेवलपर्यंत तो उत्प्रेरक घालायचा. मग त्याच्यामध्ये मेथनॉल पाठवायचं, त्या रिॲक्टरला टेम्परेचर आणायचं, हीटिंग करायचं, प्रेशर आणायचं आणि मग जो DME बनेल तो किती बनतो, किती प्युअर आहे तो, हे सगळं मोजायचं. आणि मग असं वाटलं की अजून उत्प्रेरक चांगला झाला पाहिजे, तर त्याच्यावर काहीतरी संशोधन करून नवा उत्प्रेरक करून त्याचं टेस्टिंग करायचं.
असं हे खूप सारं टेस्टिंग याच्यामध्ये केलं गेलं. डायमिथाईल इथर वायू नेमका कसा तयार करतात? डायमिथाईल इथर वायू तयार करण्यासाठी मेथनॉलचं निर्जलीकरण केलं जातं. या प्रक्रियेसाठी ॲल्युमिना, विशेषतः गॅमा ॲल्युमिना वापरला जातो. त्याशिवाय झिओलाइट, सिलिका ॲल्युमिना, हेट्रो ॲसिड आणि कॅटलिस्ट यांचा वापर केला जातो. 2CH3OH पासून CH3O CH3 + H2O अशी त्याची रासायनिक अभिक्रिया आहे. डायमिथाईल इथरचा वापर LPG मध्ये केल्यास LPGची आयात कमी करणं शक्य होईल. LPG मध्ये मिसळणं शक्य असल्यानं नवी पाईपलाईन, इंधन टाकी किंवा शेगडी वेगळी लागणार नाही. सोबतच हा वायू LPG मध्ये मिसळला गेल्यास सिलेंडरच्या किमती सुद्धा 50 ते 100 रुपयांनी कमी होतील अशी शक्यता आहे. त्यामुळे पुण्यातल्या शास्त्रज्ञांचं हे संशोधन देशासाठी निश्चितच महत्त्वाचं आहे. मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.